नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 बहुपदी ह्या लेसनमध्ये आपण प्रश्नसंच आणि तो उजळणीचा भाग पूर्ण करत आहोत. बहुपदीच्या पाठीमागच्या तासाला आपण थोडंसं त्या प्रश्नसंचमधलं थोडंसं रिव्हिजन भाग बघितलेला आहे. ह्या प्रत्येक गोष्टी अधिक चांगल्या रीतीने क्लिअर होण्यासाठी बाळांनो पहिल्यापासूनच्या ऑगस्ट महिन्यामध्येच आपण हा सगळा धडा पूर्ण केला आहे. तुम्हाला हार्टली रिक्वेस्ट आहे की हे सगळे लेक्चर्स तुमच्याकडे पहिल्यापासून बघण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा असे एक हार्टली रिक्वेस्ट करतो आहे. आपण कोटी बहुपदीची पहिला प्रॉब्लेम सेटमध्ये दुसऱ्या प्रॉब्लेम सेटमधलं हे दुसरं लेक्चर असावं. तर त्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुढच्या प्रश्नांच्यामध्ये आपण जाणार आहोत. प्रश्न कोटी लिहा वगैरे आलं होतं. प्रश्न तिसऱ्याला आलो बघा आपण पॉलिनॉमियलमध्ये. क्वेश्चन नंबर 3, पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. क्वेश्चन नंबर 3, प्रश्न तिसरा. सगळ्यांच्याकडं पुस्तक असायला पाहिजे, वही असायला पाहिजे, म्हणजे ते थोडंसं रिव्हिजन होईल परीक्षेसाठी. निश्चितपणे आपल्याला त्याची मदत होईल. पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. प्रमाण रूप म्हणजे त्याच्या डिग्रीचा जो चढता किंवा उतरता क्रमात लिहिणं हे हा भाग आहे. मोस्टली आपण ते प्रमाण रूपामध्ये मांडत असताना की त्या शक्यतो चढत्या क्रमामध्ये लिहूया. ही बहुपदी कशी आहे बघा. बहुपदी प्रमाण रूपात लिहिल्यानंतरच आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणून ते गणित असं विचारलं. 4x वर्ग अधिक 7x चा चौथा घात वजा x घन वजा x अधिक 9 हे प्रमाण रूपात लिहिल्याशिवाय त्याचं सहगुणक रूपामध्ये आपल्याला नीटपणे त्याची मांडणी करता येत नाही. प्रमाण रूपाचा अर्थ बाळगणं असा की इथं जे चढत्या क्रमामध्ये किंवा उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठ्या संख्येला, मोठ्या कोटीला पहिलं स्थान देऊया. इथं 4 आहे बघा. 7x नुसताच ते घेणार नाही. 7x चौथा घात, त्यानंतर हिला स्थान द्यायला पाहिजे घनला, त्यानंतर वर्गाला स्थान दिलं पाहिजे 4x वर्ग, त्यानंतर एक्सचा कोणताही नाही म्हणजे 1 घातांक असणार आणि इथं कोणताही नाही म्हणजे हा 0वा घात पण आहे, म्हणजे ती स्थिर संख्या आहे. 4 3 2 1 0 हे त्याचं प्रमाण रूप झालं. आणि मग म्हणजे त्या एका उतरत्या क्रमानं एका विशिष्ट पद्धतीने आपण मांडलो. हा भाग प्रमाण रूपाचा होता. समजलं का बाबा. प्रमाण रूप म्हणजे ते असं हे कुठेतरी दुसरा घात आहे, कुठेतरी तिसरा घात आहे, कुठेतरी चौथा घात आहे, नको. 4 3 2 1 हे प्रमाण रूप. ह्या प्रमाण रूपामध्ये अशी त्याची मांडणी असायला पाहिजे. याच्यानंतर दुसरी एक बहुपदी आहे बघा. पी असा भाग आहे. इथं पी अधिक 2p घन अधिक 10p वर्ग हे सहगुणक किती लहान मोठा असू दे त्याचा विषय नाही आहे. कोटी महत्त्वाची. कोटी म्हणजे घातांक दर्शवणारी संख्या महत्त्वाची आहे. याचं प्रमाण रूप लिहा. याच्या प्रमाण रूपामध्ये सर्वात मोठं स्थान कुणाला देऊया सांगा. आता सर्वात मोठी संख्या 10 आहे म्हणून 10ला मोठं स्थान द्यायचं नाही. ती डोक्यावर घातामध्ये असली पाहिजे. म्हणजे घातामधली सर्वात मोठी संख्या कोणती संख्या बाळगणं होता. बरोबर. काय लिहूया. 5p चा चौथा घात हा मोठा घातांक आहे. त्यानंतर तिसऱ्या घाताला प्राधान्य देऊया, त्याच्यापेक्षा थोडंसं लहान. त्याच्यानंतर हे 10p वर्गाचं जे पद आहे, ही राशी आहे, ही सगळी लिहितोय आपण, फक्त p वर्ग लिहित नाही आहे. त्यानंतर फक्त अकेला p बघायचा आहे. आणि त्यानंतर ही बिचारी संख्या की जिला कोएफिशियंट नाही आहे, म्हणजे तिची डिग्री 0 आहे, स्थिर पद आहे. असं त्याचं हे प्रमाण रूपामध्ये मांडणं असा भाग तिथं होता. आता हे खास वैशिष्ट्य प्रमाण रूपाचं एवढ्यासाठी होतं की प्रमाण रूपात लिहिल्यानंतर की त्याचं रूपांतर आपल्याला सहगुणक रूपामध्ये सुद्धा लिहायला शिकायचं आहे किंवा त्याचा वापर करून आपल्याला गणित पुढच्या प्रश्नामध्ये शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा भागाकार पद्धती शिकण्यासाठी हा भाग महत्त्वाचा होता. त्यामुळं हा भाग आपण या ओळखीमध्ये हा पूर्ण करून घेतो आहे. असा हा प्रश्न तिसरा आहे बाळांनो. पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. चौथा तिसरा दुसरा पहिला 0वा या रूपामध्ये त्या संख्या लिहिल्या. चौथा तिसरा दुसरा पहिला त्यामध्ये लिहिला. याचा वापर करून आपल्याला पुढचं एक गोष्ट शिकायची आहे. बघूया पुढच्या प्रश्नाच्या वेळेला तिथं थोडासा ॲडिशनल बदल आपण काय करून घेणार आहोत तो. तर पहिल्यापासूनच्या लेक्चर्समध्ये बाळांनो हे पूर्ण केलेलं आहे.
सगळ्याच त्याच्या एक्झरसाईज वगैरे सगळ्याच्या सगळे पूर्ण झाले. तुम्हाला रिक्वेस्ट आहे परत की पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. मध्ये आधी जर तुम्ही लेक्चर अटेंड करायला लागला तर तुम्हाला तेवढा त्याचा म्हणावा तसा बेनिफिट किंवा तेवढा इंटरेस्ट त्याच्यामध्ये येणार नाही. गणित हा विषय अचूकतेचा विषय आहे. सरावासाठी बाळांनो त्याची नितांत गरज आहे. थोडा जास्ती सराव आपल्याला तो करायचा आहे. त्यासाठी आपण गणित मैत्री एक साथ लगातार आणि गणिताचा अभ्यासक्रम हा मुळात क्रमन्वित आहे. म्हणजे की पाठीमागच्या इयत्तेला पाठीमागच्या तासाला जोडून हा पुढचा भाग शिकत जायचा असतो. त्यामुळं पाठीमागचे तास तुम्हाला ते बघणं ते गरजेचं आहे. सगळेजणच आता सामायिक परीक्षेच्या तयारीत आहात. तर त्यामध्ये सामायिक परीक्षा तुम्हाला सोपी जावी, त्यातला कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आमची गणित मैत्रीची तुम्हाला मदत असायला पाहिजे, नाही का? चला बाळांनो, प्रश्न 4 पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. सोपे आहेत पण संकल्पना समजली नाही तर ते आपण सोडवू शकणार नाही. प्रश्न 4 पुढील बहुपदी. उगाच परीक्षेत गेलाय आणि उगाच काहीतरी करायला चालणार नाही. पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहायचे आहे. सहगुणक रूपात लिहा. त्या बहुपदीचं आता सहगुणकाला विशेष महत्त्व आहे. पण सहगुणक घेत असताना कसेही कुठलाही कधी मध्ये आधी घ्यायचं नाही आहे. त्याला एक विशेष पॅटर्न ठरला आहे. त्यासाठी ते प्रमाणरूपसुद्धा पुन्हा महत्त्वाचं आहे. आता पहिली बहुपदी आहे बघा. आता प्रमाणरूपात आणि सहगुणकामध्ये आता ही तशी प्रमाणरूपामध्ये आहेच, पण अजून तिला चांगल्या रीतीने मांडल्याशिवाय आपल्याला ते प्रमाणरूपामध्ये याचं प्रमाणरूप अगोदर मांडून घेतो मी. नसेल त्यावेळेला इथं सहगुणक रूपासाठी मात्र नसताना ते लिहिणं पण गरजेचं आहे. ह्याचं प्रमाणरूप लिहितो बघा. प्रमाणरूप लिहूया. एक्सचा 4था घात नंतर पाहिजे होता 3रा घात. तो नाही, पण तो आपण असा घेऊ शकतो. जर एक्स घन घेतला तर आपल्या मनानं जादा एक्स घन त्यात घेतलं. हा अधिकार गणितामध्ये नाही आहे, पण हा निश्चित आहे. त्याच्यानंतर काय करूया बघा बरं. 0 वर्ग पण नाही आहे. हे अधिक घ्या वजा घ्या काही घ्या, त्याचा काय विषय नाही आहे. एक्स पद नाही आहे आणि मग अधिक 16. आता बघा प्रमाणरूपाचं पुन्हा वैशिष्ट्य तुम्ही लक्षात आलं असेल तर मागच्या गणितात कोटी 4 होती पण पद 5 असायची. 1 2 3 4 5. बघा पाठीमागच्या कोटीपेक्षा पद 1 जास्त असायला पाहिजे. आता त्याचं हे झालं त्याचं प्रमाणरूप. आणि आता आपल्याला ही राशी सहगुणक रूपामध्ये व्यक्त करायची आहे. आता फक्त सहगुणक. सगळ्यात मोठ्या घाताचा सहगुणक आहे बाळांनो 1. त्यानंतर 0, त्यानंतर 0, त्यानंतर 0 आणि त्यानंतर 16. असं हे त्याचं प्रमाणरूप होईल. सहगुणक कोटी 4 सहगुणक 5 आले पाहिजे तरच आपण राईट आहोत. 1 आणि 6 इथला 1 आणि इथला 16 लिहिला की ते चुकलं, कारण त्याच्या उलटही आपल्याला तयार करता आलं पाहिजे. या बहुपदीला सहगुणक स्वरूपात लिहा म्हटल्यावर असं लिहिता आलं पाहिजे. त्याचं अंतिम उत्तर हेच आहे, कारण शून्यांना काही किंमत नाही आहे. सहगुणक स्वरूप आणि प्रमाणरूप हा त्याचा सहसंबंध आहे. सहगुणक रूपात म्हणत असताना एक्सच्या 4थ्या घाताजवळ कोणतीही संख्या नाही, म्हणजे 0 नाही आहे, 1 आहे ती. इथं 0 0 0 नसलेल्या संख्यासाठी आपण 0 घेतोय. हा एक बदल नीट लक्षात घ्या. ह्या नव्हत्याच मुळात संख्या म्हणून आपण 0 घेतला आहे. इथं 1च येणार. 1 0 0 16. लक्षात आलं बाळांनो? ही पद्धत आहे. हिला या बहुपदीला आपल्याला सहगुणक रूपामध्ये व्यक्त होण्यासाठी हे असं मांडावं लागतं. ओके बाळांनो, चला तर मग पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया, पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. सहगुणक स्वरूप आणि मग प्रमाणरूप ह्या दोन्ही एकमेकावरती डिपेंड करता आलं पाहिजे. त्याचा व्यत्यास पण आपल्याला राईटपणे मांडता आला पाहिजे. त्याच्या उलट सहगुणकाचं प्रमाणरूपामध्ये मांडणी ही पण आपल्याला जमली पाहिजे. याचंही स्किल आपल्याला पुढच्या अभ्यासासाठी लागणार आहे. चला तर मग ह्याचा दुसरा प्रश्न बघा. ही बहुपदी आहे ती सहगुणक स्वरूपात लिहायला सांगितली आपल्याला. यमचा 5वा घात अधिक 2mचा वर्ग अधिक 3m अधिक 15. आता तुमचं थोडंसं लक्षात आलं असेल, अधिक थोडं लक्षात आलं का बघा. इथं मात्र असं आहे, कोटी ह्याची 5 आहे, पद पाहिजे होती 6. 1 2 3 4च आहेत, म्हणजे 2 कोणतर गैरहजर आहेत, ते आणले पाहिजेत. ते सहगुणक 6च्या 6 आपल्याला रिप्रेझेंट करता आले पाहिजेत. आता कोण नाही आहे त्याला आपल्याला त्यात ओढायला पाहिजे, त्यात आपण तयार करून घ्यायला पाहिजे. बघूया तर मग कोण नाही आहे तो. हां, आता ह्याचं प्रमाणरूप लिहितो मी. प्रमाणरूप
आणि मग सहगुणक स्वरूपाकडे जाऊया. 1m चा 5वा घात अधिक काही नाही म्हणजे 1 आहे, काही नाही म्हणजे 0 नाही, बरं का बाळांनो. त्याच्यानंतर पाहिजे होता वास्तविक पत्ता कितवा घात पाहिजे होता सांगा बरं. हा बोला 4था घात. पण मी असाच घेतला तर हे आम्ही आगाऊपणा केला, म्हणजे 1m चा 4था घात घेतला, पण तो नाही आहे, नाही ना, मग 0नं घेतलं तर काही नाही घेतल्यासारखं झालं. प्लस त्यानंतर x चा 3रा घात सुद्धा गैरहजर आहे बघा, तो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 0 ॲड करायला पाहिजे. हा आता m वर्गला मात्र घेत असताना 0 नाही घेणार, कारण त्यांचा ऑलरेडी प्रेझेंट आहे तो 2 आहे. त्यानंतर बाळांनो इथं आहे 3m, त्याच्यानंतर आहे बाळांनो 15. आता बघा 5वा घात आहे, पद 6 झाली की नाही बघा. 1 2 3 4 5 6, म्हणजे सहगुणक सुद्धा याला निश्चितपणे 6 आले पाहिजे. कोटीपेक्षा सहगुणक 1ने जास्त असतो, हा संकल्पना यातून क्लिअर झाली पाहिजे. आता याचं सहगुणक स्वरूप लिहूया. सहगुणक रूप किंवा सहगुणक स्वरूप. सहगुणक स्वरूपामध्ये ही बहुपदी मांडत असताना 1 0 0 2 3 आणि 15 ह्याच्या उलटंही तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. ह्याला 5वा घात, ह्याला 4था घात, ह्याला 3रा घात, ह्याला 2रा घात असं दिलं पाहिजे. परत एकदा बघा, 5वा 4था 3रा 2रा 1ला 0वा, 2 नव्हते त्यांच्याऐवजी आपण ॲड घेतलं, म्हणजे 0ची मदत घेतली, घेऊन सुद्धा न घेतल्यासारखं झालं. आणि म्हणून ह्याचं सहगुणक स्वरूप हे 6 सहगुणक आले पाहिजेत. ह्याच्या उलटं मांडत असताना सुद्धा आपल्याला ह्याची मदत होत असते. ह्याचं प्रमाणरूप मांडायला लागलो तरी पण बघा बरं, ही शेवटची संख्या 15, ह्याला m देणार, ह्याला m वर्ग देणार, ह्याला 0m चा 3रा घात देणार, ह्याला 0m चा 4था घात देणार आणि ह्याला m ला 5वा घात देणार. म्हणजेच हे नाही लिहिलं तरी आपल्याला हे उत्तर तयार झालं असतं. असा कॉन्व्हर्स मेथडनं सुद्धा आपल्याला तिथं पोहोचायला पाहिजे आणि त्यासाठी तो परफेक्ट असायला पाहिजे. प्रमाणरूपामध्ये मांडत असताना ह्या शून्यांची मदत का लागली आणि सहगुणकांना आपण त्यामध्ये का विचारात घ्यावं लागलं, हाही विचार लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही 1 2 3 5 असं नाही लिहिलं तरी तुम्हाला चुकलं 0 मार्क्स मिळणार, कारण याचे सहगुणक हे 4च येणार नाहीत, तर याचे सहगुणक 6 येणार आहेत, कोटीपेक्षा 1ने जास्त येणार आहेत. जे कोणी नव्हते त्यासाठी 0 आपण कशा घेतल्या, त्या कोणत्या क्रमानं घेतल्या बाळांनो, तेही भाग महत्त्वाचा आहे. असं आपण हा भाग शिकत पुढे चाललेलो आहोत. पहिल्या तासाच्या वेळीसुद्धा बराचसाच भाग आपण हा क्लिअर केला आहे. ह्याच्या अधिक सरावासाठी तुम्हाला पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करणं तेवढं गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी बाळांनो आता आपले 450 तासापैकी 300 तास अपलोड झालेत. आणि त्यासाठी बाळांनो तुम्हाला आता गणित मैत्री चॅनल कधी पण ते व्हॉट्सअपवर येणं वगैरे आता थोडंसं बंद होईल, त्याचे लिमिटेशन संपत गेलेत. त्यामुळे मी काहींनी मुलांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांना व्हॉट्सअपवरून पाठवत होतो, पण आता मात्र मला व्हॉट्सअपवरून पाठवायला मर्यादा यायला लागलीत आणि त्यामुळे तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करण्याची आवश्यकता आहे आणि ते करणार आहात असे एक रिक्वेस्ट तुम्हाला करतो आहे की तुम्ही जरूर करा. प्रश्न 5वा बघा तर असा कसा सोडायला सांगितला आहे. प्रश्न 5वा, पुढील बहुपदी सहगुणक रूपातील x हे चल वापरून घातांक रूपात लिहा. आता सहगुणक स्वरूप किंवा सहगुणक रूप दिले त्याने आणि आपल्याला घातांक रूपामध्ये व्यक्त व्हायला सांगितले. घातांक रूपामध्ये व्यक्त व्हायला सांगितले. आता ते कसं व्यक्त होऊया. सहगुणक स्वरूपामध्ये ती बहुपदी कशी दिल्या बघा. पहिलं गणित असं आहे बाळांनो, 1 त्याच्यामध्ये 3 वजा 2 0 7 आणि 18 असे 1 2 3 4 5 सहगुणक दिले. आता सहगुणकापेक्षा कोटी 1ने कमी होणार आहे. 4 असेल तर 5 सहगुणक होते. बघूया आता यासाठी बाळांनो हे x रूपातील होतं. तुम्ही हे असं मांडलात तरी चालतं किंवा काही वेळा हे असं लिहिलात तरी चालतं. आता कसं बघा, हे माझ्या एका विचारानुसार हे गणित तुम्ही असं सोडवावं. घातांक रूपामध्ये सोडत असताना पहिल्यापासून नको विचार करला, शेवटून आपण ह्याला जाऊया. शेवटचं असतं ते स्थिर पद असतं, हे x रूपामधलं पाहिजे. x रूपामधली बहुपदी तयार करायची आहे. घातांक रूपाला x हा पाया घ्यायचा आहे, त्याच्या अलीकडच्याला हा अधिक 7x त्याला x द्यायचा, त्याच्या अलीकडच्याला शून्याला x वर्ग द्यायचं, त्याच्या अलीकडच्याला ह्याला 1 दिलं, ह्याला 2 दिलं, ह्याला 3 द्यायला पाहिजे. वजा 2 आहे बघा त्यांचं चिन्ह, x चा 3रा घात द्यायचा
आणि इथं जे पहिलं पद राहिलं त्याला मात्र आपण 3x4 देऊया. हे झालं. एकूण सहगुणक होते 5, कोटी आली 4. हे गणित असं लिहिलं योग्य आहे. किंवा तुम्ही थोडंसं ह्या शून्याला आता काढून टाकून डायरेक्ट उत्तर जर असं लिहिला तरीसुद्धा चालतं. 4 3 शून्याची गरज नाही आणि 18. हे डायरेक्ट न लिहिता शून्य जो होता तो आपल्याला आता ही जी कोटी सहगुणक 5 कोटी 4 कोटी 4 सहगुणक 5 असं लिहिला तरी चालू शकतं. शून्याची आवश्यकता तिथं नव्हती अंतिम उत्तरामध्ये. पण इथं हे तयार करत असताना मात्र शून्याची गरज घेऊन जर शिकलो आपण तर ते अधिक चांगलं होईल. बघा परत आणखीन एकदा. हे झाले सहगुणक. सहगुणक आहेत 5 कोटी आली 4. मी काय केलं बघा. ही स्थिर संख्या एक्समधलं होतं म्हणून ह्याला एक्स दिलं, ह्याला एक्स वर्ग दिलं, ह्याला x3 देणार आणि ह्याला x4 देणार. शून्य नाही लिहिलं तरी चाललं असतं. आलं लक्षात बाळांनो कसं आपण प्रिपेअर करत लागलो ते. दुसऱ्या भागामध्ये सहगुणक स्वरूप त्यांनी काय दिले बघा. सहगुणक स्वरूप कसं आहे बघा. आता सहगुणक स्वरूपमध्ये 6 1 0 7 असं आहे. पुन्हा आपण बाळांनो हाच प्रकार वापरूया. अधिक चांगलं जातं, कन्फ्युजन कमी थांबतं. ही शेवटचं असतं ते स्थिर पद असतं 7. ते आहे अधिक 7. हे 0 आहे म्हणजे त्याला मी x देणार. इथं 1 आहे म्हणजे अधिक 1 x इथं दिला म्हणजे इथं x वर्ग दिला पाहिजे. आणि ह्याला 6ला x3 दिला पाहिजे. आता 1 2 3 4 म्हणजे कोटी येणार आहे 3 आली. हे असं लिहिलं तरी चालेल किंवा शून्याला वगळून लिहिला तरी चालेल. शून्याला वगळून लिहित असताना हे आपल्याला असं लिहायला पाहिजे. 6x3 अधिक x वर्ग 0 xची गरज नाही हे असं लिहिलं तरी चालेल. बघा पण लक्षात आलं का बघा. सहगुणक 4 आहेत ना, कोटी 3 आली पाहिजे. कोटी 3 असेल तर सहगुणक 4 आली पाहिजेत. बघा सहगुणक आणि कोटीमधला संबंध बघा. शेवटची संख्या त्याच्या अलीकडच्याला x देऊया, त्याच्या अलीकडच्याला x वर्ग देऊया, त्याच्या अलीकडच्याला x3 देऊया. म्हणजे आपल्याला त्याचं राईट असं प्रमाणरूप नीटपणे तयार करता येईल किंवा ते मांडता येईल. ओके बाळांनो. यानंतर एक राशी दिली बघा. सहगुणक स्वरूपामधलं बहुपदी दिले बघा. असं आहे. आता ते गणित आहे 4 5 वजा 3 आणि 0. हे 4 सहगुणक दिलेत म्हणजे कोटी 3 येणार आहे. आता शेवटचे असतं ते स्थिर पद असतं. शेवटी असतं ते स्थिर पद असतं. म्हणजे आता 0 हे स्थिर पद आहे. 0 आहेच. वजा 3ला x देणार. बघा संख्यानंतर x देणार. 5 अधिक 5ला x वर्ग देणार बाळांनो. आणि 4x3 असं देणार. 3 2 1 आणि हे शेवटचं 0. आता हे राहिले बाळांनो. ही राहिली त्याची शेवटची संख्या. नाही लिहिली तरी चालते. आता म्हणून ही बहुपदी असं लिहिता येईल. 4x3 अधिक 5x वर्ग वजा 3x. लक्षात आलं का बघा. आता आणखीन एक गणित आपण असं घेऊया. समजा की मी एक गणित असं घेतो सहगुणक स्वरूपमध्ये. याच्यामधलं एक गणित इथं घेतो आता मध्येच. चौथं गणित. समजा 1 2 3 4 5 असं आहे. 1 2 3 4 5 आहे. तर सहगुणक 5 आहेत. कोटी 6 आली पाहिजे. बरोबर आहे. कोटी 6 आली पाहिजे. बरोबर आहे. नाही सहगुणक 5 आहेत. कोटी 4 आली पाहिजे. बघूया इथे. आता तो गोंधळ असा संपूया आपण. कोटी 4 आली पाहिजे 5 आली पाहिजे. तर ही शेवटची संख्या असते तिला आपण संख्या म्हणून आहेच ठेवायचं 5. त्याच्या अलीकडच्याला x द्यायचा 4x. त्याच्या अलीकडच्याला x वर्ग द्यायचं. त्याच्या अलीकडच्याला x3 द्यायचं. त्याच्या अलीकडच्याला x4 द्यायचं. 1 x असं ती क्लिअर होणार. ह्यात 0 नव्हत्याच तर हे असं होतं. लक्षात आलं. समजा आणखीन एक बहुपदी येऊन गेली बघा 5व्या गणितामध्ये. 1 0 0 0 0 0 16 असे सहगुणक दिले असतील. तर आता ही बहुपदी काय होईल. तर ही आहे संख्या 16 तसंच ठेवूया. त्याच्या अलीकडच्याला 0x
त्याच्या अलीकडच्याला 0x², हे गेलं, हे गेलं, हे गेलं. त्याच्या अलीकडच्याला 0x⁻³ हे गेलं. त्याच्या अलीकडच्याला 0x⁴ हे पण गेलं. आणि त्याच्या अलीकडच्याला लिहिणार आहे आपण अधिक x⁻1x⁵. आता सहगुणक आहेत 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, कोटी आली 5 असं आलं. आणि याचं अंतिम रूप लिहित असताना हे शून्यवालं जे होतं हे सगळं नाही लिहिता तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलात तरी चाललं असतं, पण डायरेक्ट उत्तर हे शून्याचा आधार घेऊन लिहिल्यानंतर लिहिणं सोयीचं होतं. शून्याची गरज ही आपण त्यामध्ये वापरलेल्या टर्मसाठी होती आणि त्यामुळे आपल्याला अशी व्यक्त करायची आहे किंवा असा तो भाग शिकायचा आहे. ओके बाळांनो, ह्याच्या पुढील भाग आपण पुढच्या एक्झरसाईजमध्ये पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चित बघूया. सर्वच अभ्यासक्रम पूर्ण आपण करत आहोत. तुमच्या चांगल्या रीतीचं सहकार्य आहे. बघता आहात दररोजच्या दररोज सामायिक परीक्षेसाठी विशेष तयारी करतो आहे आपण, जेणेकरून तुम्हाला आपल्या गणित मैत्रीला त्याचा उपयोग व्हावा. तुम्ही सर्वजण जॉईन आहात, तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा. ओके बाळांनो, पुढच्या तासिकेच्या वेळेला पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत थांबूया. ओके.